एकनाथ भाई शिंदे तुम आगे बढ़ो। शक्तिपीठ महामार्ग, शक्तिपीठ महामार्ग, शक्तिपीठ महामार्ग, शक्तिपीठ महामार्ग, शक्तिपीठ महामार्ग। आणि याची सुरुवात सांगलीत ना झालीच पाहिजे। महामार्ग, शक्तिपीठ महामार्ग, शक्तिपीठ महामार्ग, शक्तिपीठ महामार्ग, शक्तिपीठ महामार्ग। कोण म्हणते होत नाही झाल्याशिवाय। शक्तिपीठ महामार्ग, शक्तिपीठ महामार्ग। एकनाथ भाई तुम आगे बढ़ो, आगे बढ़ो। कोण म्हणते होत नाही, कोण म्हणते होत नाही। जय भवानी, जय भवानी। तर मगाशी सांगितल्याप्रमाणे आता एक अजून एक फक्त छोटासा एक 100 फूट रुंदीचा ब्रिज होणार। त्याला लगेच महापूर यायला आला। त्यामुळे अरे महापूर या बाबतीत नागरिकांना सांगू इच्छितोय, महापूर यायचं कारण म्हणजे तुमच्या कृष्णा नदीमध्ये जे पूर्ण तुमच्या कराडापासून कृष्णा गाळ तो गाळ काढा पहिला। शेतकरी न्यायला तयार आहेत, शेतकरी सो करताना न्यायला तयार आहेत। गाळ नदीचं खोलीकरण होईल। नदीचं खोलीकरण झालं तर जवळपास हा बोला। आज शक्तिपीठ महामार्ग व्हावा या संदर्भात शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीने आमचे संपर्कप्रमुख रावसाहेब गेवारेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही दुपारी 1 वाजेपर्यंत धरणे आंदोलन आयोजित केले आहे। सरकारनं शक्तिपीठ महामार्ग घोषणा केली आहे, त्याच्या समर्थनार्थ आम्ही हे धरणे आंदोलन शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीनं आम्ही केलेलं आहे। हा महामार्ग झाला तर सांगली जिल्ह्याचा मोठ्या प्रमाणावर विकास होणार आहे। ह्या महामार्गाच्या लगत मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्र निर्माण झाल्यावर आमच्या भावी पिढीला आत्ता जे मुंबई पुण्याला आमची भावी पिढी स्थायिक व्हायला लागल्या, म्हणजे एक वेळेला वरदानचं शहर म्हणून असं गणलं जाईल। भावी पिढी जर पुण्या मुंबईला स्थायिक झाली तर ती भावी पिढी पुण्या मुंबईला स्थायिक नाही झाली पाहिजे, ती सांगलीच राहिली पाहिजे। त्यासाठी शक्तिपीठ महामार्ग होणं गरजेचं आहे, नवीन पुणे महामार्ग होणे गरजेचं आहे। एवढा विकासाला औद्योगिक क्रांती झाली, औद्योगिक क्रांती होणार तर भावी पिढींना रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल। आणि रोजगार उपलब्ध झाला तर शहराचा विकास होणार आहे, आणि शहराचा विकास झाला की मोठ्या प्रमाणात विकास होणार आहे। आणि काही कम्युनिस्ट लोक याला विरोध करतायत, या शक्तिपीठ महामार्गाला। ते काही लोकांची सुपारी घेऊन विरोध करतायत, विकासाला विरोध करतायत। त्यांनी योग्य कामाला, अयोग्य कामाला विरोध करावा अशी आमची भूमिका आहे। त्यामुळे आम्ही सदरचं आंदोलन आयोजित केलेलं आहे।